तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। इनॉग्रेशनच्या वेळी पोहोचू द्यायचं नाही यासाठीच वल्लरी लावण्याचा प्लॅन ठरतो आणि त्या प्लॅनच्या मध्ये नेमका तळमळतो तो म्हणजे राकेश। तिथेच लावण्य वल्लरीचा प्लॅन तर फसतोच, पण राकेशला ईश्वरी मात्र जन्माची अद्दल घडवते। इनॉग्रेशनच्या वेळी गुपचूप अर्णवच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून त्याच्या अंगचटीला जाणाऱ्या लावण्याच्या कानाखाली मारून ईश्वरी अर्णवला तिच्या तावडीतून वाचवते। शुद्धीवर येताच अर्णव आता लावण्याला चांगलीच शिक्षा सुनावणार आहे। बघूयात मग लावण्य आणि वल्लरीचा नक्की प्लॅन काय आहे ईश्वरीला अडवण्यासाठीचा, पण नेमका तो राकेशमुळे कसा फसतोय आणि राकेशला ईश्वरी अद्दल कशी घडवते। अर्णवच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळून त्याच्यावरती जबरदस्ती करायला निघालेल्या लावण्याला ईश्वरी धडा कशी शिकवते ते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इनॉग्रेशन होणार असतं तेही विंटरवेअरचं, त्याचमुळे लावण्या ही अर्णवच्या घरी येते आणि नक्की थीम काय आहे, प्लॅन काय आहे पार्टीचा, ते सगळं तिने अर्णवला सांगितलेलं असतं। पण त्याच्यामध्येच अर्णव छोटासा बदल करायला सांगतो आणि तो त्याला त्याच्या बायकोसोबत इनॉग्रेशन करण्याचं ठरवतो। तेव्हा मात्र ही गोष्ट वल्लरी आणि लावण्याला मात्र खूपच खटकलेली असते। दोघींचाही खूपच संताप होतो। ईश्वरीच्या तर मनी ध्यानही नसतं की अर्णव असा काही निर्णय घेईल। अर्णवने त्यावेळी लावण्याला चांगलं झापलेलं सुद्धा असतं की ईश्वरी बायको आहे माझी आणि मिस इंदोर जर माझ्यासोबत नसती तर इतकी मोठी डील माझ्या हातून निघून गेली असती। अर्णवची आयडिया बाकी घरातल्यांना खूपच आवडलेली असते। तर लावण्या घरातून निघणार त्यावेळेस वल्लरी नेमकी तिथे येते आणि वल्लरीला लावण्या इतकी चिडचिड करते की बघताय ना की यार कसं प्रत्येक वेळेस त्या मिस इंदोरला म्हणजेच मिडल क्लास मुलीला त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्थान देतोय। आजपर्यंत कितीतरी डील मी माझ्या स्वबळावरती मिळवून दिल्याच होत्या ना, कितीतरी वेळा मी प्रेझेंटेशन किती उत्तम पार पाडलं होतं। ही मिडल क्लास मुलगी एकदा काय अर्णवच्या आयुष्यात आली आणि त्याचं पूर्ण जगच बदललं असं त्याला वाटतंय। पण नाही मामी, मला आता हे सगळं इथेच थांबवायचं आहे आणि मला आता शेवटचा घाव असा घालायचा आहे ना की एआर फक्त माझा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्लॅनसुद्धा आहे। तो प्लॅन मात्र ती वल्लरीला सांगतच नाही, पण वल्लरी ठरवते की ठीक आहे, तू तिकडे इनॉग्रेशनच्या वेळी प्लॅन फते कर, मी इनॉग्रेशनसाठी ईश्वरीला पोहोचूच देणार नाही। दोघींचाही प्लॅन ठरतो। आता लावण्या तर निघून जाते, तर रूममध्ये अर्णव येता क्षणी ईश्वरी अर्णवला विचारते की सर, पण मला तिथे यावंच लागणार आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की का नाही, खरं तर इतकी मोठी डील मला पहिल्यांदा मिळाली आहे आणि मिस इंदोर काल जर तू माझ्यासोबत नसतीस तर ती डील माझ्या हातून गेली असते। मला खरं तर तुला स्पेशल थँक्स म्हणायचं आहे आणि मी जे तुझ्यासाठी करतोय ते तर काहीच नाही आहे। बरं काय आहे, मला इनॉग्रेशनच्या वेळी आधी लवकर पोहोचावं लागेल, म्हणून मी तुला आत्ताच सांगतोय की तू वेळेत तिथे पोहोच। तेव्हा ईश्वरी सांगते की हो सर, मी नक्की वेळेत पोहोचेन। तरीही अर्णव म्हणतो की मी आकाशला सांगतोच, तू घरच्यांसोबत नक्की मिळून मिसळून या। तेव्हा ईश्वरी शब्द देते की हो सर, मी सर्वांना घेऊन तिथे वेळेत पोहोचेनच। अर्णव जेव्हा गाडी घेऊन निघतो तेव्हा ईश्वरी त्याच्यासाठी बाहेर येते, पण त्याच वेळेस राकेशची घाणेरडी नजर असते ईश्वरीवरती। तो विचार करतो की माझी इंदोरी जिलेबी किती छान दिसते आज, तिची एक झलक तरी आज बघावी तर लागेलच। राकेश स्वतःच ईश्वरीला पोहोचू देणारच नसतो। आता वल्लरी लावण्यासोबत फोनवरती बोलत असते की इनॉग्रेशनची सगळी तयारी होतच आली आहे। तेव्हा वल्लरी सांगते की मी माझा प्लॅन फते करतेच, त्या ईश्वरीला मी तिथंपर्यंत पोहोचू देणारच नाही। नेमकं ते ऐकतो राकेश आणि राकेशला ती संधी चालून येते, म्हणजे घरातून सगळेजण एकदाचे पाठवले की मग काय, तो ईश्वरवरती झडप घालायला मोकळाच। मुद्दामच तो वल्लरीला म्हणतो की काय आहे ना मामी, हे बघा
मला सुद्धा लावण्याचं म्हणणं पटतंय बरं का. नाही म्हणजे इतके दिवस थोडीच ईश्वरी होती अर्णवच्या सोबत. इतके दिवसाचं सगळं प्रेझेंटेशन, सगळे डील्स हे लावण्यामुळेच अर्णवला मिळाले होते ना. परंतु बघा ना, एखाद्या चहात पडलेली माशी जशी बोटाने काढून फेकावी तसं अर्णवने लावण्याला दूर केले. एकदा कुठे ईश्वरीमुळेच अर्णवला फायदा काय झाला, तो तर तिचाच उदो करतोय. मला हे अजिबात पटलेलं नाही या मामी. म्हणजे मी अशा विचारांचा माणूस आहे की ज्याचं क्रेडिट त्याला मिळावंच. आणि अर्णवने लावण्याच्या कामगिरीबद्दल अप्रिशिएट केलं नाही, ते मात्र माझ्या मनाला पटलं नाही या. मी ऐकलं मगाशी तुमचं बोलणं. तुम्ही म्हणत होतात ना की ईश्वरीला इनॉग्रेशनपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. मला पण तेच वाटतं. काय आहे, जर ईश्वरी नाहीच पोहोचली तर मग लावण्या अर्णवसोबत मिळून इनॉग्रेशन करू शकते. तेव्हा वल्लरी राकेशचं कौतुक करत म्हणते की जावई बापू, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात बरं का. पण मला सांगा की तुम्ही ईश्वरीला कसं थांबवून ठेवणार आहात. तेव्हा लावण्याला संधी कशी मिळेल. त्यावर राकेश सांगतो की मामी, अहो एवढा तरी विश्वास टाका जावयावरती. काय आहे, तुम्ही फक्त आकाश आणि मामांना घेऊन पुढे जा. ईश्वरीला कसं अडवून ठेवायचं ते मी बघतो ना. आणि इथे अंजलीसुद्धा आहे. अंजलीची काळजी घ्यायला मला थांबावं तर लागेलच. हवं तर मी लाईव्ह बघतो ना फोनवरती इनॉग्रेशन कसं होतं आहे काय ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता राकेशने फुल प्रूफ प्लॅन बनवलेला असतो ईश्वरीला एकट्यात गाठण्यासाठीचा. मग काय, ठरल्या प्लॅनप्रमाणे ईश्वरी ही घरच्यांसोबतच इनॉग्रेशनसाठी जाणारच असते. पण वल्लरी मुद्दामच असं काही काम ईश्वरीच्या मध्ये आडवं आणते की मुद्दामच तिला उशीर व्हावा. आणि मग काय, मामा आणि आकाश दोघांनाही घेऊन ती पुढे जाते. ती सांगते की ईश्वरी येईल आणि अर्णवने तिच्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तिच्यासाठी गाडी वगैरे पाठवली आहे. त्यामुळे तुम्हाला इतकी गरज, म्हणजे तिची काळजी करण्याची गरज नाही आहे. चला आपण पुढे जाऊयात, येईलच ती पाठीमागून. तेव्हा मामा बोलायला जातात. पण वल्लरी सांगते की कळतं ना बोललेलं, सतत आपलं त्या अर्णव आणि ईश्वरीच्या मागे मागे करायचं. काय हो, तुम्हाला काय स्वतःची इज्जत वगैरे काही आहे की नाही. इतके दिवस ती लावण्या मरते, त्या कंपनीमध्ये काम करते आणि जरा कुठे हिने एक डील मिळवून काय दिली, अर्णवचा रिचार्ज उदो करायला लागलाय. आणि इतके दिवस लावण्याने डील क्रॅक केल्या होत्या त्याचं काय, तिचं कधीतरी कौतुक केलं का त्याने. आता उगाचच वल्लरीची कटकट कशाला ऐकायची. म्हणूनच आकाश आणि बामा दोघेही वल्लरीसोबत घराबाहेर पडतात. आता राकेशला मैदान मोकळंच. तिकडे अर्णव वाट पाहत असतो. विचार करतो की मिस इंदोर अजून कशी पोहोचले नाही. एव्हाना तर ती यायला हवी होती. इतक्यातच समोरून वल्लरी, मामा, आकाश तिघेही पोहोचतात. अर्णव विचारतो की तुम्ही आलात पण मिस इंदोर कुठे. त्यावर वल्लरी सांगते की येते ती पाठीमागून. अर्णव विचारतो की पाठीमागून एकटी, पण मी तर सांगितलं होतं ना की तुमच्यासोबत ये. तेव्हा मामी सांगते की अर्णव, तिला काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि तसंही तू तिच्यासाठी गाडी वगैरे पाठवली आहे तिच्यासोबत ड्रायव्हर. तेव्हा मामा सांगतात की हो. आकाशही म्हणतो की दादा काळजी करू नकोस, ईश्वरी येईल आणि तसंच काही वाटलं तर मी स्वतः आणायला जाईल ना. पण आता अर्णवला थोडीशी भीती असते, ती म्हणजे राकेशची. तेव्हा अर्णव तात्पुरता शांत होतो. आता काही क्लायंट वगैरे आलेले असतात, त्यांच्याशी तो गप्पा मारत असतो. पण मन मात्र सतत ईश्वरीकडेच त्याचं धावतं. इकडे ईश्वरी खूप छान अशी तयार होते आणि मग काय, पाठीमागून अचानक येतो तो म्हणजे राकेश. तिच्या खांद्यावरती हात टाकतो. तेव्हाच ईश्वरीला वाटतं की कदाचित अर्णव तिला घ्यायला आला असावा आणि ती पाठीमागून हसून म्हणते की सर. पण राकेशला पाहता क्षणी ती त्याचा हात छिडकारून टाकते. तू. त्यावर राकेश इतकं वाईट साईड तिला बोलायला लागतो की इंदोरी जिलेबी माझी, आज खरंच खूप छान दिसतेस तू. ईश्वरी सुरुवातीला राकेशला धमकावते की गुपचूप माझी वाट सोड. पण राकेश तिला म्हणतो की खरंच आज इतकी कातील दिसतेस ना. पण तुझ्या सौंदर्याचं खरं कौतुक करणारा तुझ्या समोर उभा आहे. पण तुला का कळत नाही आहे ना माझी इंदोरी जिलेबी, तेच मला समजत नाही. तेव्हा ईश्वरी त्याला खडसावते की तुझ्या तोंडातून माझं नावही घ्यायचं नाही
आणि मागच्या वेळेस अर्णव सरांनी तुझी काय हालत केली होती विसरलास का? मी तुझ्या या असल्या धमक्यांना किंवा या लाडीलबाडीला घाबरत नाही या. गुपचूप माझी वाट सोड. जर मी वेळेत नाही पोचले आणि अर्णव सर इथे आले ना, मग तुझी काय खैर नाही. त्यावर राकेश हसतच म्हणतो की जिलेबी जिलेबी, माझी इंदोरी जिलेबी, काय करायचं तुझं. म्हणूनच तर मला तुझा स्वभाव जास्त आवडतो ना, की तू मला अजिबात घाबरत नाहीस. माझी इंदोरी जिलेबी खरंच खूप धडाकेबाज निघाले बरं का. तेव्हा ईश्वर म्हणते की मी म्हटलं ना, माझं नावही काढायचं नाही आहे तू तोंडातून आणि गुपचूप माझी वाट सोड. जेव्हा ते राकेशच्या समोरूनच निघालेली असते, राकेश अचानकच तिचा हात पकडतो आणि स्वतःकडे खेचतो. तेव्हा ईश्वरी त्याच्या सानकन थोबाडीतल्या गावते आणि त्याला जोराची ढकलते. इतक्यातच राकेश चवताळतच उठतो, पण समोर नेमकी अंजलीच येते आणि मग काय, राकेशचा सगळा खेळच संपतो. म्हणजे होतं असं की अंजली विचारते की तुम्ही इथे काय करताय. आता अंजलीला खरं तर सांगू शकत नाही, म्हणूनच मुद्दाम ईश्वरी म्हणते की काय आहे ना, ते बघायला आले होते मला. त्यावर अंजली रिॲक्ट होते की तुला बघायला. लगेचच राकेश शब्दांची फेरफार करत म्हणतो की अगं म्हणजे अजून कशी काय ही पोहोचली नाही ना तिथे. म्हटलं घरातले सर्वच जण गेलेत, मग ईश्वरी कशी गेली नाही म्हणून बघायला आलो होतो. पाहतो तर निघालीच होती ही. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी अगं जा पटकन, अर्णव तुझी वाट पाहत असेल ना. तेव्हा ईश्वरी सांगते की हो निघालेच आहे, अर्णव सरांनी माझ्यासाठी गाडीही पाठवले, जातेच आहे मी. देवकृपेने वेळेवर अंजली येते म्हणून राकेशच्या कचाट्यातून ईश्वरी वाचते. पण राकेशला धडा शिकवायला ईश्वरी काही कमी नाही आहे. ती एकटी त्याला पुरून उरलीच असती. थोड्याच वेळात अर्णव आता इनॉग्रेशन करणारच असतो, पण त्याचं मन अजूनही ईश्वरीकडेच धाव घेतं. ईश्वरी कशी काय पोहोचली नाही, आता तर मला म्हणाली होती अर्ध्या रस्त्यात आहे, आली कशी नाही हाच विचार त्याला सतावत असतो. पण इतक्यातच ईश्वरी येते आणि तिथेच लावण्य वल्लरीचा प्लॅनच फसतो. ईश्वरीला पाहता क्षणी अर्णवच्या आनंदाचा पारावार उरत नाही आणि तो सर्वांसमोर ईश्वरीचं कौतुक करतो. ईश्वरीच्या बुद्धीचं चातुर्याचं कौतुक करतो. खरं तर ज्या क्लायंटनी ती डील पक्की केलेली असते ते सुद्धा ईश्वरीचं भरभरून कौतुक करतात. किती स्मार्ट आहे ईश्वरी, अक्षरशः स्वतःचं कौतुक. तिला अर्णवने इतकं स्पेशल फील करून दिलेलं असतं की ती भारावून जाते. लावण्या चवताळतच विचारते की म्हणजे मामी, तुम्ही तर मला म्हणाला होतात ना की कोणत्याही परिस्थितीत ईश्वरीला मी इथपर्यंत पोहोचू देणार नाही, मग काय झालं. त्यावर वल्लरी सांगते की अगं माझा प्लॅन ठरलाच होता, नेमकी जावई बापूंनी माती खाल्ली वाटतं. ते मला म्हणाले होते की ते काही ईश्वरीला पोहोचू देणार नाहीत. आता सगळा प्लॅन फ्लॉप झाला, कारण क्लायंटच्या सांगण्यानुसारच लावण्या नेमकी स्टेजवर चढलीच होती आणि अर्णवसोबत ती इनॉग्रेशन करणारच होती. ईश्वरी आल्याने तिचा सगळा हिरमोड होतो. ती ईश्वरीवरती प्रचंड नाराज होते आणि लावण्याला दूर ढकलून चक्क अर्णव ईश्वरीला आपल्या सोबत घेतो आणि मग काय, दोघे मिळून त्या क्लायंटसोबत विंटरवेअरचं इनॉग्रेशन करतात. सर्वजण टाळ्या वाजवून अर्णवला या डीलबद्दल शुभेच्छा देत असतात. पण लावण्याचा तळपायाची आग मस्तकात केलेली असते. तिला ईश्वरीच्या आधी तर अर्णवला धडा शिकवायचा असतो. तिला असं काहीतरी करायचं असतं की जेणेकरून अर्णव तिच्या जाळ्यात अडकेल आणि मग काय, त्याला तिच्या तालावरच नाचावं लागेल. आणि म्हणूनच लावण्या एक घाणेरडं कारस्थान करते. लावण्या एका वेटरला बोलवते. अर्णव आणि ईश्वरी दोघेही काही क्लायंटसोबत बोलत असतात, गप्पा मारत असतात आणि तो ग्लास ज्यूसचा जो आहे तो अर्णवला द्यायला सांगते. आता त्याच्यामध्ये तिने गुंगीचं औषध मिसळलेलं असतं. लावण्या खूप खालच्या थराला उतरलेली असते आणि त्यानंतर तो वेटर नेमकं जातो अर्णवपाशी. लावण्याने जो ग्लास त्याला द्यायला सांगितला होता, पण अर्णवला अचानकच एक महत्त्वाचं काम आठवतं आणि तो तसाच निघून जातो. कारण अर्णवला अर्जंटली एक मेल करायचा असतो, म्हणूनच तो त्याच्या केबिनमध्ये जातो. एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, लावण्यासुद्धा अर्णवच्या मागे मागे जाते आणि अर्णव तिला सांगतो की एक महत्त्वाचं काम आहे
तेच करतोय. तेव्हा लावण्या म्हणते की ठीक आहे, बघ मी आपल्यासाठी कॉफी बनवते. तसंही तुलाही ब्लॅक कॉफीची गरज आहे आणि मलाही. तेव्हा अर्णव तर तिच्यावरती आंधळा विश्वास टाकतो. मग लावण्या ब्लॅक कॉफी बनवून आणते, पण त्याच्यामध्ये ती गुंगीचं औषध टाकते आणि मग काय तिच्या घाणेरड्या कारस्थानाला सुरुवात होते. ती ब्लॅक कॉफी घेऊन येते, अर्णवपाशी टेकते आणि अर्णवला सांगते की यार तुझी ब्लॅक कॉफी. पण ज्या क्षणी लावण्या त्यामध्ये गुंगीचं औषध टाकत होती तेव्हाच ईश्वरीने तिला पाहिलेलं असतं आणि अर्णवला आपल्या जाळ्यात ओढू पाहणाऱ्या लावण्याचा प्लॅन तिथेच चौपट होतो. कारण ईश्वरी येते तोपर्यंत अर्णवने ती कॉफी प्यायलेलाच असतो. मनातच कपट कारस्थान ठेवून लावण्य विचार करते की यार ही आजची रात्र फक्त आपली असेल आणि इथून पुढे तू फक्त माझा असशील. अचानकच अर्णवला काय होतंय काहीच कळेनासं होतं. त्याला गुंगी चढायला लागते. अचानकच हसायला लागतो. ईश्वरी ते पाहते. ज्या क्षणी लावण्या अर्णवला आपल्या मिठीत ओढते आणि जेव्हा ती अर्णवला किस करायला जाते तेव्हाच नेमकं एंट्री घेते ईश्वरी. येता क्षणी आधी तर ती सानकन लावण्याचं थोबाड फोडते आणि मग काय जेव्हा ती लावण्याचं थोबाड फोडते तिला अर्णवपासून बाजूला ढकलते, तिचं घाणेरडं कारस्थान हाणून पाडते. त्या क्षणी अर्णवला ती आपल्या बाजूने ओढून घेते. अर्णव वेडा ईश्वरीला घट्ट मिठी मारतो आणि माझी इंदोरी जिलेबी मिस इंदोर आली असं बोलतो. तेव्हा लावण्याला ईश्वरी खडसावते. मी तुम्हाला म्हटलं होतं की एकदा का तुमच्या 5 बोटांची मूठ बंद झाली म्हणजे 5 चुका माफ केल्या तर पुढची चूक मी माफ करणार नाही. आणि तुम्ही तर आज कहरच केला. तुम्ही तर आज माझ्या नवऱ्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लावण्या म्हणते की हे बघ, पण त्या सेकंदाला ईश्वरी तिला तोंड बंद ठेवायला सांगते. आवाजही काढायचा नाही तुम्ही. जेव्हा बाहेरची बाई संधी साधूपणा करायला लागते ना तेव्हा आपल्या नवऱ्याला प्रोटेक्ट करायला बायकोला हे यावंच लागतं. आणि तुम्ही तर आज खूप नीच हरकत केली आहे लावण्य मॅडम. आजपर्यंत मला वाटत होतं की तुमचा राग फक्त माझ्यावरती आहे. तुम्ही माझ्या बाबतीत जे कराल ते सहन केलं, पण आता नाही. तुम्ही अर्णव सरांच्या बाबतीत इतकं घाणेरडं वागाल असं कल्पनासुद्धा कधी करू शकले नव्हते मी. पण आज तुम्ही इतक्या खालच्या थराला उतरलात ना, आजच्या या चुकीला माफी नाही आहे. ज्या आता अर्णव सर शुद्धीत नाही आहेत म्हणून, पण जेव्हा अर्णव सर शुद्धीत येतील तेव्हा तुमच्या या कारस्थानांचा आणि तुमच्या या नोकरीचा पट्ट्याबोळ झालेला असेल. माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचा ईश्वरी तिला ताकीद देते. पण आता लावण्याची मात्र काही खैर नसते. कारण जेव्हा ईश्वरी असं फक्कड असे डायलॉगबाजी करते ना, अर्णव वेड्यासारखा तिच्यासमोर टाळ्या वाजवायला लागतो. पण लावण्याने केलेली नीच हरकत ज्या क्षणी अर्णवच्या कानावरती ईश्वरी घालेल तेव्हा तर मात्र वादळच येणार आहे. पण ईश्वरी सांगेल का? पुढे नक्की काय घडेल ते पाहणं मनोरंजकच ठरेल.